हॅलो एव्हरीवन, लर्निंग लाईन्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला आज पेटी कॅश शिकायचं आहे. म्हणजे जे काही छोटे मोठे एक्सपेन्स असतात ते आपण पेटी कॅशमध्ये टाकतो. जसं की मी आता इथे क्रिएटमध्ये जाऊन काही लेजर्स क्रिएट करत आहे. फर्स्ट आपण टायपिंग अँड झेरॉक्स घेत आहोत. आता त्याच्या अंडर इथे येणार इनडायरेक्ट एक्सपेन्स, म्हणजे हा एक आपला खर्च आहे. त्यामुळे इनडायरेक्ट एक्सपेन्स सिलेक्ट केल्यानंतर ही विंडो एक्सेप्ट करते. पुढे स्टेशनरी हे एक एक्झाम्पल घेत आहे. त्याच्या अंडरही इथे इनडायरेक्ट एक्सपेन्स येणार आणि ही विंडो एक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट आपण घेत आहोत टेलिग्राम. हेही इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये काउंट होतं, म्हणून मेंटेनन्स घेत आहोत आपण इथे आणि त्याच्या अंडरही इनडायरेक्ट एक्सपेन्स आणि ही विंडो इथे एक्सेप्ट करत आहे. जसं की आता इथे एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला एस्केपने बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथे वॉचर टाईप शो होत आहे. वॉचर टाईपमध्ये जायचं आणि इथे जसं की दिसतं आहे आपल्याला नेमसाठी आपल्याला इथे पेटी कॅशचं एक वॉचर बनवायचं आहे. पेटी कॅश टाईप केल्यानंतर एंटर करायचं आणि सिलेक्ट टाईप वॉचरमध्ये आपण आता पेमेंट करते, म्हणून मग इथे काय घ्यायचं आहे, आपल्याला पेमेंट घ्यायचं आहे. जसं की मी इथे पेमेंट सिलेक्ट केल्यानंतर ही विंडो एक्सेप्ट करत आहे कंट्रोल ए प्रेस करून. तर एस्केपने बॅक यायचं, आपल्याला क्विट करायचं, मागे यायचं परत एकदा आणि आपल्याला इथे वॉचरमध्ये जायचं आहे. वॉचरमध्ये गेल्यानंतर इथे जसं स्टॉक जनरल दिसते आहे तसंच आपली पेटी कॅशची फंक्शन की आहे एफ आयला सिलेक्ट केल्यानंतर इथे पेटी कॅश शो होतं. जसं की इथे अकाउंटमध्ये कॅश टाकत आहे आणि टायपिंग अँड झेरॉक्समध्ये एक्सपेन्स झाले 500. नेक्स्ट टेलिग्राममध्ये झालेलं आहे आपल्याला इथे 560 आणि एंटर केल्यानंतर इथे नरेशन टाकायचं आहे. बिईंग एक्सपेन्सेस पेड इन पेटी कॅश बुक किंवा बिईंग एक्सपेन्सेस पेड इन पेटी कॅश बाय विकी. जे काय पार्टीचं नाव असेल ते टाईप करायचं. बघायचं असेल तर डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये जाऊन अकाउंट बुक्समध्ये जायचं आणि इथे आपल्याला क्लिक करायचं आहे कॅश बँक बुकला आणि इथे आपल्याला एंटर केल्यानंतर पेटी कॅशची विंडो शो होत आहे, जी आपण एंट्री केलेली 5 ती. नेक्स्ट आपल्याला आता शिकायचं आहे कॅश आणि बँक एंट्रीज. जसं की आता आपल्याला कॅश बँक एंट्रीज शिकताना डायरेक्टली वॉचरमध्ये जायचं आहे. वॉचरमध्ये गेल्यानंतर आपण इथे काही एंट्रीज करूया. म्हणजे समज आपल्याला रिसीव्ह झालेली असेल अमाऊंट तर आपण रिसिप्टमध्ये टाकतो आणि जर काही आपण पेड केलं असेल तर ते पेमेंटमध्ये शो होतं. म्हणून वॉचरमध्ये जाऊन इथे मी समज F6 प्रेस केलं तर रिसिप्ट येतं आणि जर F5 प्रेस केलं तर तुम्हाला इथे पेमेंट आणि पेटी कॅश दोन्ही शो होणार. जसं की रिसिप्टमध्ये इथे मी टाकलं कॅश, म्हणजे कॅशने आपण रिसीव्ह झालेली अमाऊंट आपल्याला ज्या पार्टीकडून रिसीव्ह झालेली असतं त्या पार्टीचं नाव इथे टाकायचं असतं. जसं की इथे मेहता एंटरप्राइजेस टाकत आहे आणि आपण इथे अमाऊंट घेत आहोत 4000. ऑन अकाउंट घेऊन एंटर करून इथे नरेशन येणार बिंग अमाऊंट रिसीव्ह, म्हणजे ही अमाऊंट आपली रिसीव्ह झालेली आहे आणि ही विंडो एक्सेप्ट करते. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेत आहे. समज आपल्याला कॅशने नाही चेकने रिसीव्ह झालं असेल तर मग इथे ऑल्ट प्रेस करायचं आणि इथे चेक टाईप केल्यानंतर त्याच्या अंडर येणार बँक अकाउंट आणि ही विंडो इथे एक्सेप्ट करत आहे. आणि आता पार्टीचं नाव खालती जसं आपण घेतो तसंच पार्टीचं नाव घ्यायचं. मग आता समज आपलं कमिशन रिसीव्ह झालेलं आहे म्हणून मग इथे कमिशन रिसीव्ह टाकलं आणि त्याच्या अंडर येणार इनडायरेक्ट इन्कम, म्हणजे हा काय आपला इन्कम आहे. जे काही रिसीव्ह करतो ते आपलं इन्कम असतं. आणि इथे अमाऊंट टाकत आहे 8000 आणि एंटर करून इथे नरेशन येणार बिंग अमाऊंट रिसीव्ह, म्हणजे कंट्रोल आर के नरेशन कॉपी होऊन जातं. तसंच आपल्याला F5 प्रेस केल्यानंतर पेटी कॅश सिलेक्ट करायचं आहे. पेमेंट आणि पेटी कॅशची सेम फंक्शन की आहे म्हणून आपल्याला इथे आता पेमेंट सिलेक्ट करायचं आहे. अकाउंटला कॅश येणार, आपण एक्सपेन्स कॅशने केलेलं आहे आणि ते पर्टिक्युलरमध्ये समज मी इथे ऑल्ट प्रेस करून रेंट घेतलं. रेंट हे इनडायरेक्ट एक्सपेन्स होतं नेहमी, मग ते इनडायरेक्ट एक्सपेन्स घ्यायचं आणि विंडो एक्सेप्ट केली आणि ते अमाऊंटमध्ये 9000 टाकल्यानंतर नरेशन येणार बिंग एक्सपेन्सेस पेड किंवा बिंग अमाऊंट पेड असंही तुम्ही टाईप करू शकतात आणि ही विंडो एक्सेप्ट करायची. तर क्विटनी मागे आल्यानंतर जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये जायचं आणि इथेच अकाउंट बुक्समध्ये जाऊन तुम्हाला जर पेमेंटची एंट्री बघायची असेल तर पेमेंट रजिस्टर किंवा रिसिप्टची एंट्री बघायची असेल तर रिसिप्ट रजिस्टरला क्लिक करून एंटर केलं का तुम्ही इथे बघू शकतात, म्हणजे तुम्हाला शो होते. आणि पेमेंट रजिस्टरला क्लिक केलं की पेमेंटचे एंट्रीज तुम्हाला इथे शो होतात. आता आपल्याला कॉन्ट्राची एंट्री करायची असेल तर इथे F4 प्रेस केल्यानंतर कॉन्ट्रा म्हणजे विड्रॉल आणि डिपॉझिटची, जेव्हा विड्रॉल असेल तेव्हा अकाउंटला आपल्याला कॅश टाकायचं आहे आणि खालती पर्टिक्युलरमध्ये येणार बँक. जसे की मी इथे HDFC बँक घेत आहे आणि बँकेच्या अंडर बँक अकाउंट असतं नेहमी. आणि विंडो एक्सेप्ट करायची. आता इथे अमाऊंट टाकते 4500 आणि नरेशन येणार बिंग अमाऊंट विड्रॉन. ही झाली तुमची विड्रॉनची एंट्री. जर तुम्ही डिपॉझिट करत असाल, अमाऊंट येत आहे आपल्या अकाउंटला, तर मग अकाउंटमध्ये बँकेत अमाऊंट येते म्हणून मग इथे टाकायचं बँक अकाउंट
जसे की आपण इथे घेत आहोत HDFC बँक आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे पर्टिक्युलरमध्ये कॅश किंवा चेक जे काय असेल त्याच्याने आपण डिपॉझिट करत असतो, तर तुम्ही इथे समज चेकने करत असाल किंवा कॅशने करत असाल तर मग ते कॅश करत असाल तर इथे कॅश घ्यायचं आणि एंटर करायचं. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे अमाऊंट टाकायची आहे. अमाऊंट जसं की मी इथे टाकत आहे 8500 आणि जसे आपली डिपॉझिटची स्लिप असते जशी डिपॉझिट स्लिप इथे दिसते. एंटर करायचं. नरेशनमध्ये येणार बिंग अमाऊंट डिपॉझिटेड आणि जर बघायचं असेल तर क्विटनी मागे यायचं आणि ते डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये जायचं. नेक्स्ट तुम्हाला अकाउंट बुक्समध्ये जायचं आहे. कॅश बँकला इथे एंटर केल्यानंतर तुम्ही इथे कॅश किंवा चेक किंवा HDFC बँक जसं दिसते त्याला तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला शो होऊन जाणार. अशा प्रकारे आज आपण पेटी कॅश, रिसिप्ट आणि पेमेंट आणि विड्रॉन डिपॉझिट एंट्रीज शिकलेलो आहोत.